तर ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय, खरं तर हा आपला जो भाग आहे, या भागामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा उल्लेख केल्याशिवाय ती चर्चेपुढे जात नाही. 100%. कारण विकासाचे महापुरुष ते आपल्या या भागातले आहेत. प्रामुख्याने दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून कुठले कुठले प्रश्न तुम्ही मार्गी लावून घेतलेले आहेत? वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमची रांजणगावची पाणी पुरवठा योजना बरं 2012 साली मानसिंग भाईंनी त्यावेळेला 16 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना कोंढापुरीच्या तळ्यावरून रांजणगावमध्ये राबवली होती. बरं की आजपर्यंत आम्ही 2012 ते 2025 बरं 13 वर्ष झालं आज आम्हाला त्या योजनेचं पाणी पूर्ण गावासाठी, पूर्ण वाड्यावास त्यांच्यासाठी. हम्म. आणि आता आम्ही गेले 5-7 वर्ष झाले नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून रांजणगावसाठी वाढीव पाणी पुरवठा योजना 63 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेचा आम्ही पाठपुरावा करतो. गेले जवळपास 6 वर्ष झाले. बरं आणि आता त्या गोष्टीला अंतिम स्वरूप आलेले. बरं म्हणजे काही एक टेक्निकल 1-2 गोष्टी राहिलेल्या आहेत, मंजुरी झालेली, सगळं झालेलं, एस्टिमेटला वगैरे गेलेले. आणि याच्यातनं आमच्याकडं साहेब MIDCची 1989 साली MIDCनी काही भागात जमीन अक्वायर केली होती. बरं मग ती आमचे रांजणगाव असेल, बाबुळसर असेल, कारेगाव असेल, हा करडे असेल, ह्या 3-4 गावातली ती जमीन होती. ती बरं. जवळजवळ 5000+ एकर जमीन ती अक्वायर केलेली होती. बरं त्याच्यासाठी पण आम्ही खूप वेळा आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांकडे पाठपुरावा केला त्या गोष्टीचा. बरं आणि 2009 साली एकदा त्याचे शिक्के निघाले होते. बरं त्यावेळेला परत पुन्हा MIDCने ती जमीन अक्वायर केली, हम्म. परत शिक्के पडले. मग आम्ही परत पुन्हा आमच्या स्थानिक सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन हा आम्ही परत त्या गोष्टीचा पाठपुरावा साहेबांकडे चालू केला. आणि त्यामध्ये आम्हाला यश आलं. 2015-16 साली आम्हाला साहेबांनी ते सगळे शिक्के वगैरे काढून दिले. आणि आमच्यातली त्याच्यातली जवळजवळ ती 4,500-5,000 हजार एकर जमीन आमची शिक्केमुक्त झाली. परत शेतकऱ्यांना बरं शेती करण्यासाठी, कोणाला व्यवसाय करण्यासाठी, किंवा जे काही छोटे मोठे गोष्टी असतील त्याच्यासाठी ती मोकळी करून देण्यात आली. त्याच्यासाठी आम्ही बराच दिवस प्रयत्न करतो. म्हणजे नामदार दिलीपराव वळसे पाटलांची खूप मोठी मदत हो, त्या खूप निमित्ताने झाली. मोठी मला वाटतं त्यावेळेस उद्योग मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून ते सगळं उद्योग मंत्री नारायण राणे साहेब होते. आणि नारायण राणे साहेबांनीच तो निर्णय त्यावेळेला, म्हणजे साहेबांनी तो त्यांना घ्यायला लावला. त्यावेळेला नारायण राणे साहेबांनी तो निर्णय घेतला पण. आणि शेतकऱ्यांचे असणारे जे शिक्के होते 7-12 हो. ते मोकळे झाले. मोकळे झाले ते पूर्ण. आणि शेतकरी किती होते सगळ्याच्यामध्ये? शेतकरी भरपूर आहेत साहेब. आमच्या रांजणगावची जवळजवळ 500 एकर प्लस जमीन आमच्या रांजणगावची. बरं